श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. यावर्षी धनत्रयोदशीचा सण 18 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे. विशेष म्हणजे यंदाची धनत्रयोदशी शनिवारी येत आहे आणि शनिवार हा शनिदेवाचा दिवस मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करून ती घरी आणण्याची परंपरा आहे. परंतु यावेळी शनिवार असल्यामुळे ज्योतिषतज्ञांनी काही विशिष्ट वस्तूंची खरेदी करण्यास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या दिवशी चुकूनही या वस्तू घरी आणू नयेत, त्याचे परिणाम अशुभ होतात. धनत्रयोदशीच्या दिवशी टाळाव्यात पुढील गोष्टी. एक म्हणजे लोखंड. ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडाचा संबंध शनिदेवाशी जोडलेला आहे. धनत्रयोदशीचा सण माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांना समर्पित आहे. शिवाय यावेळी धनत्रयोदशी शनिवारी येत असल्याने लोखंडी वस्तूंची किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी करणे अशुभ मानले जाते. मोहरीचे तेल. मोहरीच्या तेलाचा संबंधही शनिदेवाशी जोडला जातो. त्यामुळेच प्रत्येक शनिवारी लोक शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करतात. यंदा धनत्रयोदशी शनिवारी असल्यामुळे या दिवशी मोहरीचे तेल खरेदी करणे टाळावे. मात्र जर तुम्हाला दिवा लावण्यासाठी याची गरज असेल तर तुम्ही ते एक दिवस आधीच खरेदी करून ठेवू शकता. काळ्या रंगाच्या वस्तू. ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या रंगाच्या वस्तूंचा संबंधही शनिदेवाशी जोडला जातो. धनत्रयोदशीचा दिवस अत्यंत शुभ असतो. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर काळ्या रंगाची कोणतीही वस्तू घरी आणणे टाळावे, अन्यथा तो अपशकुन ठरू शकतो. स्टील. अनेक लोक लोखंडाऐवजी स्टीलची भांडी खरेदी करतात. मात्र स्टीलमध्येही लोखंडाचे मिश्रण असते हे त्यांना माहीत नसते. त्यामुळे धनत्रयोदशीला स्टीलची भांडी खरेदी करण्याची चूक करू नका. रिकामी भांडी. धनत्रयोदशीला तुम्ही कलश, माठ किंवा कोणतेही नवीन भांडे खरेदी करत असाल तर ते रिकामे घरी आणू नका. त्या भांड्यात धने, पाणी किंवा गोड पदार्थ, स्वीट मटेरियल भरूनच घरी आणावे. असे करणे शुभ मानले जाते. चामड्याच्या वस्तू. लिथर गुड्स. धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी चामड्याच्या वस्तू उदाहरणार्थ पर्स, बेल्ट, बॅग खरेदी करून घरी आणू नका. चामड्याच्या वस्तू प्राण्यांच्या चामड्यापासून बनवलेल्या असतात. त्यामुळे शुभप्रसंगी याची खरेदी वर्ज्य मानली जाते. अशा तऱ्हेने मित्रांनो, धनत्रयोदशी दिवशी या वस्तू खरेदी करणे टाळा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.